कॉन्टेंट शिवाय आपल्याला उत्तर लिहिता येत नाही हे मान्य आहे, पण कॉन्टेंट नाही म्हणून मी उत्तर लिहिणार नाही हे असं करायचं नाही. पहिला मुद्दा. का? कारण जेव्हा उत्तर लिहायचं असतं तेव्हा उत्तर लिहित असताना उत्तर लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. ओपन बुक मेथड, ठीक आहे, आणि क्लोज बुक मेथड. क्लोज बुक मेथड अशा दोन प्रकारच्या मेथड आहेत. जे विद्यार्थी नुकतीच सुरुवात करतायत त्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेन तुम्ही ओपन बुक मेथडने सुरुवात करा. ओपन बुक पुस्तक समोर ठेवले, पुस्तक समोर ठेवून सुद्धा आम्हाला त्यातून उत्तर बघा, वाचा आणि लिहा. का? त्याच्यामुळे काय होईल, तुमचे पहिले कॉन्टेक्स्ट, त्याच्या अगोदरचा जो तुमचा डिमांड आहे हे मुद्दे मला कळतील. अरे तुला ते जमतंय का, ते समजतंय का? आणि मी तुम्हाला लिहून देतो की विद्यार्थ्यांनी प्रश्न बघून म्हणजे पुस्तकामध्ये बघून सुद्धा जरी लिहिले ना त्याच्यामध्ये किमान मी 10 तरी चुका काढू शकतो, 10 चुका. आणि म्हणून आम्ही सुरुवातीला जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही विद्यार्थ्याला कधीही हे सांगत नाही की तू न बघता लिही, कारण न बघता म्हणलं ना विद्यार्थी बॅच संपेपर्यंत, बॅच संपल्यानंतर पण वर्षभर लिहित नाही. डायरेक्ट परीक्षेला जर पास झाला तर जातो आणि लिहितो, असं नाही करायचं. याच्यावरचा उपाय काय आहे? कॉन्टेंटसाठी थांबायचं नाही हो, तुम्ही लिहा, पहिल्या दिवशी बघून लिहा. कारण मित्रांनो आपले जे प्रश्न असतात ना हे प्रश्न तुम्ही पुस्तकं बघून जरी लिहायचं म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला जमत नाहीत, आणि जमले तरी सुद्धा त्यामध्ये अनेक टेक्निकल चुका असतात ज्या आम्ही तुम्हाला काढून त्या ठिकाणी दाखवतोय, सांगतोय की बाळा हे बघ या प्रश्नाची ही गरज ही होती, तू अशा पद्धतीने लिहिलंय. हे बाळा प्रस्तावना अशी करायची होती, तू अशी केलेलं आहे. हे बघ तुझ्या उत्तरामध्ये फ्लो नाहीये, हे बघ हे अशा प्रकारे फ्लो आणता येतो. हे बघ ही उदाहरणे या ठिकाणी देणं गरजेचं होतं, हे तुझ्यात नाहीये. कळलं तुम्हाला? बघून सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत, आणि म्हणून का थांबताय? थांबू नका. काय म्हणतात स्वामी विवेकानंद? उठा, जागे व्हा, आहे ना, म्हणतात ना. आणि त्यामुळे आणि संघर्ष करा, आणि हे बाबासाहेबांनी पण तोच मंत्र आपल्याला दिलेला आहे. थांबू नका, जोपर्यंत ध्येय सिद्ध होईल थांबू नका. माझ्याकडे कॉन्टेंट नाही म्हणून मी थांबायचं? बिलकुल नाही, थांबू नका. वाचा, पुस्तकं समोर ठेवा आणि लिहा. हे कॉन्टेंट मध्ये आपल्याला करायचंय. हे आशयामध्ये पहिलं क्लोज बुक. हे करणार आहे तुम्ही कधी करणार आहे? जेव्हा तुमच्या मल्टिपल रिव्हिजन होतील तेव्हा करा. जेव्हा तुमची परीक्षा, मुख्य परीक्षा त्याच्या अगोदर तुम्हाला रिवाइज करायचंय तेव्हा करा. तुम्ही करणार आहे. ह्या दोघांमध्ये अंतर आणि फरक फक्त एका गोष्टीचा आहे, तो म्हणजे रिव्हिजन आणि पाठांतर. ते झालं की ऑटोमॅटिक तुम्हाला क्लोज बुकने लिहिता येतं. पण वाय टू वेट, तोपर्यंत काय थांबायचं? लिहा.